श्री स्वामी समर्थ. तर आज आहे स्वामींचा प्रकट दिन. तर प्रकट दिन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल काही माहीत नाही, पण मला जे काही माहिती आहे ते मी सांगते. प्रकट दिन म्हणजे एखादा संत, देव किंवा अवताराने प्रथमच लोकांसमोर दर्शन दिलेला दिवस असतो, त्या दिवसालाच प्रकट दिन म्हणतात. तर त्या दिवशी आपली दिव्य उपस्थिती जगाला दिलेली असते. त्यांनी लोकांच्या जीवनात मार्गदर्शनाला सुरुवात केलेली असते. तोच तो प्रकट दिन म्हणजे स्वामींचा प्रकट दिन असं. श्री स्वामी समर्थांना खूप लोक मानतात आणि मनोभावे त्यांची पूजा अर्चा करतात. त्यातील मी एकच आहे, मी पण एक आहे म्हणजे. तर लोकांना संकटातून बाहेर काढणे, भक्तांना श्रद्धा आणि सबुरी शिकवणे, साधं सोपं आणि आध्यात्मिक जीवन जगायला त्यांना प्रेरणा देणे, म्हणजेच त्यांचे विचार हे आहेत थोडक्यात असं. तर आजच्या दिवशी आपण काय करायचं, म्हणजे आपण श्री स्वामींचे आपण भक्त आहोत. स्वामींची पूजा, आरती, नामस्मरण, मंदिरात जाऊन देवदर्शन करणं किंवा शक्य नसेल तर मनातूनच आपण मनोभावे त्यांचं दर्शन घेणं, शक्य असेल तर दान. तर आजच्या दिवशी मला थोडक्यात आपण आजच्या दिवशी देव किंवा संत कधी ना कधी आपल्या जीवनात येतात. कोणत्या रूपात येतील, कसे येतील, कधी येतील सांगता येत नाही, पण आपण त्या दृष्टीने बघणं किंवा त्या दृष्टीने विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडत जातात की आपल्याला ते कळत नाही का होत आहेत किंवा कशा होत आहेत, पण त्याच्या मागे नक्कीच विधिलिखित काहीतरी कारण असतं. आणि ह्या कारणाचा अर्थच असा असतो की आपल्याला ही जाणीव होते की कोणतरी आपल्या पाठीशी आहे. तर मी तर स्वामी समर्थांना मानते. तुम्ही मानता की नाही माहिती नाही, पण नक्कीच स्वामी समर्थांची पूजा अर्चा करा, मनोभावे त्यांना आपलंसं करा. नक्कीच ते फळ दिल्याशिवाय राहणार नाही. तर चला, आज आमच्या जवळच पालखी आली होती, तिथे हा खूप छान मला अनुभव आला आणि खूप छान त्यांनी सगळं आयोजन केलं होतं आणि खूप छान, म्हणजे सगळंच खूप छान होतं. स्वामी समर्थांचं खूप जवळून आजच्या दिवशी दर्शन घेता आलं. कुठलंही गर्दी कल्लोळ नव्हता, शांततेत सगळ्या गोष्टी पार झाल्या. तर सांगेल एवढंच, प्रत्येक गोष्ट आपल्या जवळ नसते, पण ती जवळ करण्याची किंवा ती मिळवण्याची आपल्यात ताकद नक्कीच आहे. थोडं आपले कष्ट आणि थोडा भक्ती मार्ग, ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला जे पाहिजे ते आपण नक्कीच मिळवू शकतो. तर चला, थोडंसं प्रेम, थोडासा विश्वास आणि श्रद्धा आपण ठेवूयात आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करूयात. तर आजच्या दिवशी मी एवढंच सांगेल की थोडंसं देवधर्म करू नका. देवधर्म करा असं नाहीये, पण थोडासा विश्वास कोणावर तरी ठेवा. विश्वासाशिवाय काहीच नाहीये जगामध्ये किंवा आपल्या माणसांमध्ये. कुठल्या तरी गोष्टीवर निस्वार्थपणे विश्वास ठेवा तुम्ही, त्याला आपलंसं करा. नक्कीच तुम्हाला परतफेड त्याची चांगल्या म्हणजे चांगल्याच रूपात मिळेल. तर चला, आजचा एवढाच व्हिडिओ होता आणि खूप छान दर्शन झालंय. तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. खूप जवळून दर्शन झालंय आजच्या प्रकट दिनाच्या दिवशी. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ तुम्हालाही.